मित्रांनो, iOS 27 चा पब्लिक बीटा जो आहे ना तो रिलीज झालेला आहे. आणि जर का तुम्ही मला विचारलं ना तर माझ्या हिशोबाने मागच्या 3 किंवा 4 जनरेशन पासून जे काही iOS चे अपडेट्स आले त्याच्यापेक्षा हा खूप वेगळा आहे. आणि माझ्या हिशोबाने इट इज वन ऑफ द बेस्ट अपडेट. कारण मला आठवतंय जेव्हा iOS 18 आलेलं होतं ना तेव्हा भरपूर बगी वगैरे वाटत होतं. 18.1 आलं, 2 आलं तरी ते फिक्स करू शकले नव्हते. लिक्विड ग्लास आलं त्याच्यानंतर सुद्धा बरेचसे प्रॉब्लेम्स होते त्यांच्या iOS मध्ये. iOS 27 फील्स डिफरंट. Nice. आणि 2-3 गोष्टी सांगणार आहे तुम्हाला ज्या महत्त्वाच्या आहेत. आणि त्याच्यानंतर काय नवीन फीचर्स आहेत हे सुद्धा सांगणार आहे. तुम्हाला कसे इम्प्लिमेंट करायचे हे सुद्धा सांगणार आहे. पण सगळ्यात मोठी गोष्ट काय माहिती का, पहिल्यांदा अपडेट केल्यानंतर असं वाटतंय की जुना आयफोन जरी तुमच्याकडे असेल, म्हणजे लिटरली मी म्हणतो तुमच्याकडे आयफोन 11, 12, 13 वगैरे जुने आयफोन्स असतील ना, हा अपडेट केल्यानंतर तुमचे आयफोन्स लिटरली तुम्हाला वाटेल की नवीन आहेत, फास्ट होतील. असं नाही म्हणत आहे की हा कम्प्लिटली रिडिझाईन झालेला आहे, पण जे त्यांनी ट्विक्स छोटे छोटे चेंजेस केलेले आहेत ना त्याच्यामुळे खूप जास्त फरक पडणार आहे. आय मीन जनरली आम्ही एक स्टेबल व्हेरियंट, स्टेबल व्हर्जन, फायनल व्हर्जन आल्याशिवाय इन्स्टॉल करायला सांगत नाही. पण हा पब्लिक बीटा आलाय. पब्लिक बीटा म्हणजे बीटा मध्येच आहे पण पब्लिकली तो रिलीज झालाय, याचा अर्थ तुम्ही इन्स्टॉल करू शकता. पण हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण की तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की काय काय नवीन चेंजेस झालेले आहेत. सगळं काही सांगणार आहे. पण त्याआधी मित्रांनो, जर का पहिल्यांदा आमच्या चॅनलवरती आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. विथ दॅट बेल आयकन, डू इट राईट नाउ. आपली टेक कम्युनिटी जी आहे ना ती आपल्याला खरंच मोठी करायची, अजून मोठी करायची. सगळ्यात मोठी तर आहेत पण अजून मोठी करायची आहे. इन्स्टॉल केल्यानंतर सगळ्यात अंडररेटेड, अंडर द हुड जे काम केलेलं आहे ऍपलने ते माझ्या हिशोबाने सगळ्यात मोठी गोष्ट आहे iOS 27 मध्ये, ते म्हणजे परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट. म्हणून तुम्हाला सांगितलं ना की जुन्या आयफोन्स वरती जरी हे इन्स्टॉल केल्यानंतर असं वाटतं की तुमचा फोन फास्ट झालाय, कारण की जे ट्विक्स, जे परफॉर्मन्स एनहान्समेंट आणि जे ऑप्टिमायझेशन केलेले आहेत ना ऍपलने, दे आर एक्सलंट. म्हणजे तुम्ही ऍप ओपन करताय, तुमची गॅलरी मधनं एखादा फोटो ओपन करताय, तिथं स्पेसिफिकली तुम्हाला आधी थोडा जास्त वेळ लागायचा, थोडा लॅग व्हायचं, आता असं अजिबात जाणवणार नाही. आणि दुसरी मोठी गोष्ट जी मला जाणवलेली आहे, आम्ही 24 तास बेरली झालेत आम्ही ते डाउनलोड इन्स्टॉल करून टेस्ट केले, पण तेवढ्या 24 तासात एकही आम्हाला बग नोटीस झालेला नाहीये. तिसरी मोठी गोष्ट म्हणजे लिक्विड ग्लास. हे मी आधीच सांगितलं, लिक्विड ग्लास आधी कसं होतं माहिती का, आल्यानंतर खूप छान वाटलं आपल्याला, तेव्हा आपल्याला खूप छान वाटलं, पण त्याच्यामध्ये व्यवस्थित दिसत नव्हते आयकन्स, ते आता कम्प्लिटली रिमूव्ह केलेले. तर हे जे तुम्हाला असं दिसणार नाहीत किंवा नवीन असे फीचर्स वगैरे नाहीयेत, पण ह्या गोष्टी माझ्या हिशोबाने सगळ्यात जास्त महत्त्वाच्या आहेत. आता फीचर्स बद्दल बोलूया. एकतर AI फोटो एडिटिंग मध्ये जेव्हा इव्हेंट झाला होता ऍपलचा तेव्हा त्यांनी 2 मोठे फीचर अनाउन्स केले होते. एकतर एक्सटेंड, AIच्या मदतीनं तू ते फोटो एक्सटेंड करत होते. म्हणजे छोटा फोटो असेल तर AIच्या मदतीनं आजूबाजूला काय असेल हे विचार करून AIने तो जनरेट करून तो मोठा एक्सटेंड करतात अँड इट वर्क्स व्हेरी वेल. आणि मग स्पेशल रिफ्रेमिंग सुद्धा होतं. म्हणजे अँगल तुम्हाला जर का चेंज केलं, तुम्ही एखाद्या अँगलने फोटो काढलेला आहे आणि तोच अँगल जर का थोडा शिफ्ट करून दुसरीकडनं त्याचा पर्स्पेक्टिव्ह चेंज झाला तर कसा फोटो दिसेल हे तुम्ही ऍक्च्युअली करू शकता. अँड इट वर्क्स व्हेरी वेल. म्हणजे तुम्ही स्क्रीनवरती बघताच आहात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जसं तुम्हाला सांगितलं लिक्विड ग्लास चेंज झालं नाही, पण त्यांनी रिफाईन नक्की केलेलं आहे. आता ट्रान्सपरन्सी स्लायडर आले, म्हणजे तुम्हाला किती ट्रान्सपरंट पाहिजे, ट्रान्सपरन्सी तुमच्या स्क्रीनची हे तुम्ही डिसाईड करा. पूर्ण ओपेक पाहिजे का पूर्ण ट्रान्सपरंट पाहिजे, यू कॅन डिसाईड दॅट. आता मी तुम्हाला ना साइड बाय साइड iOS 26 आणि 27 चं कंपॅरिझन दाखवतो. आयकन्स जे आहेत ते आता जास्त ग्लासी दिसतात, म्हणजे दे फील मोर लाईक ग्लास. लॉक स्क्रीन वरती जे क्लॉक आहे ते आता अजून छोटं तुम्ही करू शकता, मोठं तर होतच पण अजून छोटं वगैरे करू शकता. स्पॉटलाइट खूप महत्वाचा फीचर आहे, सगळीजण वापरतात. आता त्याच्यामध्ये सिरी इंटिग्रेट केले. इनफॅक्ट मी तर म्हणेन की सिरीने स्पॉटलाइटला नियरली रिप्लेस केलंय. मी असं का म्हणतोय माहिती का, स्पॉटलाइट मध्ये ऍप सर्च करायचं, पण ह्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणू शकता की टेल मी द मेल्स विच कैवल्य हॅज सेंड मी इन लास्ट 1 वीक. लिटरली जाऊन तुम्हाला सगळे मेल्स वगैरे दाखवेल. म्हणजे विचार करा, सर्च हे आता युनिव्हर्सल झालेलं आहे. इट इज बिकम रिअली नाईस. आणि सिरी बद्दल सांगायचं झालं तर सिरीचं जे अख्खं UI आहे ना ते कम्प्लिटली रिडिझाईन झालेलं आहे. कॉन्व्हर्सेशन जे आहेत ना ते आता जास्त नॅचरल वाटतात. आणि हो, तुम्ही व्हॉइसेस सुद्धा आता चेंज करू शकता. सिरीचा जो एक टिपिकल व्हॉइस आहे तोच नाही, तुम्हाला जो आवडेल तो व्हॉइस तुम्ही ठेवू शकता. ऑन स्क्रीन अवेअरनेस आलेला आहे, म्हणजे तुम्ही स्क्रीनवरती काय करत आहात हे सिरीला माहिती म्हणण्यापेक्षा जेव्हा तुम्ही सिरीला सांगता की स्क्रीनवरती हे कॉन्सर्ट मी बघतोय, कुठल्या ठिकाणी हे कॉन्सर्ट चालू आहेत, हे तुम्ही लिटरली विचारू शकता सिरीला, कारण की तिला माहिती आहे स्क्रीन कॉन्टेक्स्ट आहे. ती रीड करेल स्क्रीनवरनं अरिजित सिंगचा कॉन्सर्ट चालू आहे आणि ह्या ठिकाणी आहे, ह्या डेट्सला आहे.
हे सगळ्या गोष्टी तुम्ही आता करू शकता. तर डेडिकेटेड आता सिरीचा वेगळा ऍप आलेला आहे. तुम्ही जे काय संभाषण करता सिरीशी त्याचं सगळी हिस्ट्री सुद्धा आता सेव्ह होते. त्याच्यामधनं तुम्ही सर्च करू शकता किंवा त्या कॉन्टेक्स्चुअली तुम्ही विचारू सुद्धा शकता. तर सिरी आय थिंक हॅज बिकम मच मोर पॉवरफुल. पहिल्यांदी होती त्यापेक्षा मी तर म्हणेन 10 टाइम्स मोर पॉवरफुल झाली आहे सिरी. पण छोटे छोटे फीचर ज्यासाठी आपण खरंच थांबलेलो होतो, जसं अलार्म व्हॉल्यूम आणि सिस्टम व्हॉल्यूम हे एकच होते, ते आता सेपरेट झाले. सो अलार्म व्हॉल्यूम तुम्हाला कमी जास्त वगैरे पाहिजे सिस्टमच्या व्हॉल्यूम पेक्षा, ते तुम्ही करू शकता. आधी करू शकत नव्हतं, आता आले. अँड्रॉइड पासून पहिल्यापासून, पण हे आता आलेलं आहे. अजून सुद्धा भरपूर छोटे छोटे फीचर्स आहेत मित्रांनो, पण मी जे महत्वाचे फीचर्स होते ते तुम्हाला सगळे सांगितलेले आहेत. इनफॅक्ट मी काय करतो माहिती का, ह्या सगळे फीचर्स जे आहेत ना त्याचं एक PDF डॉक्युमेंट बनवतो आणि खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो. तुम्ही जाऊन पाहिजे तर ते सेव्ह करा किंवा मित्रांबरोबर शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा एक. इनफॅक्ट मी तर म्हणतो की हा व्हिडिओ शेअर करा, ज्यांच्याकडे आयफोन्स आहेत, खूप खुश होतील. आणि हो, जर का तुम्हाला पब्लिक बीटा पाहिजे असेल ना, तर अगेन त्याच्यासाठी डॉक्युमेंट दिले. तुम्हाला जाऊन बीटाला अप्लाय करायला लागेल. खूप सोपं आहे, काय अवघड नाहीये. फॉलो 2-3 स्टेप्स आहेत ते करा आणि तुम्हाला हे डाउनलोड करायला मिळेल. आय होप मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि हो, जर आधी सांगितलं शेअर. या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.